पश्चिम घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। वरच्या धरणामधून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गाचा फटका हा आता दौंडला बसू लागलेला आहे। वाढत्या पाण्यामुळे दौंड येथील दशक्रिया विधी घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला असून नदीकाठावरील महादेव मंदिरही जलमय झाले आहे। तसंच नदीकिनारी असलेल्या काही वीटभट्ट्यांमध्येही पाणी शिरल्याने त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। पुराच्या पाण्यामध्ये दुचाकी नेण्याच्या प्रयत्नामध्ये तरुण वाहून गेलेला आहे। पुण्याच्या मुळा मुठा बंधाऱ्यावरील पुलावर धक्कादायक घटना घडलेली आहे। कोरेगाव मूळ बिवरीला जोडणाऱ्या पुलावरून तरुण वाहून गेलेला आहे। दुचाकीसह पुराच्या पाण्यामध्ये तरुण वाहून गेला तर पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे दुचाकीवरील ताबा सुटला। बचाव पथकाकडून तरुणाचा शोध सुरू आहे। शिरूर तालुक्यातील कोरेगाव मूळ आणि बिवरी गावांना जोडणाऱ्या मुळा मुठा बंधाऱ्यावरील पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना दुचाकी नेण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या जीवावर बेतलेला आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धोम धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून धरणामध्ये सध्या 90% पाणीसाठा आहे। पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या 5ही वक्र दरवाजांमधून कृष्णा नदीपात्रामध्ये 5350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धोमसह कण्हेर, उरमोडी आणि कोयना धरणातूनही विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। या धोम धरणाची विश्वजित साळुंखे यांनी पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनमधून टिपलेली ही काही दृश्य आहेत। मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा हा 89% पोहोचला आहे। नगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पडत असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात आवक वाढलेली आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात 95% पाणीसाठा झाला तर धरणाचे दरवाजे उघडून पाण्याला विसर्ग केला जाणार आहे। सध्याची आवक लक्षात घेता येत्या गुरुवारी जायकवाडी धरणातून दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे। जायकवाडी धरणामध्ये सध्या 22,390 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। धरणाची सध्याची पातळी ही 1519.96 फूट इतकी झाली असून जिवंत पाणीसाठा 68.21 टीएमसी इतका नोंदवला गेला आहे। तर जायकवाडी धरणामध्ये सध्या एकूण 94.27 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे। पुण्यातील चाकण एमआयडीसी मध्ये खड्ड्यामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सिमेंटच्या रस्त्यावरील चिखलामध्ये दुचाकी घसरली आणि महिला खाली कोसळली। त्याच वेळी मागून आलेल्या अवजड वाहनाच्या मागच्या चाकाखाली दबल्याने महिलेचा मृत्यू झाला। त्यानंतर चालक वाहनासह पसार झालाय। चाकण पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या दुर्दैवी घटनेनंतर चाकण आणि एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नंदुरबारमध्ये शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांचा प्रवास धोकादायक झालाय। कारण चौफुली परिसरामध्ये तब्बल 1 ते 1.25 फूट खोल खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये आणि त्यामुळे आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहात का असा संतप्त सवाल